आपण पाहू शकतो शरद पवार यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळालेला आहे। आत्ताच्या घडीची ताजी बातमी तुम्ही पाहताय। गेल्या 5 दिवसांपासून शरद पवार यांच्यावर रुबी हॉल क्लिनिकमध्ये उपचार सुरू होते आणि अखेर त्यांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज मिळालेला आहे। शरद पवार यांची प्रकृती उत्तम असल्याचं कळतंय। शरद पवार यांना रुबी हॉल क्लिनिकमधून डिस्चार्ज मिळालेला आहे। आत्ताची ताजी दृश्य तुम्ही साम टीव्हीच्या माध्यमातून पाहताय। काही दिवस विश्रांतीचाही त्यांना सल्ला देण्यात आलेला आहे। शरद पवार यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आणि त्याच संदर्भातली दृश्य तुम्ही साम टीव्हीच्या माध्यमातून पाहताय। गेल्या 5 दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते। त्यांना खोकल्याचा त्रास होत असल्याचं समजलं होतं। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आपले सचिन जाधव। सचिन, आपण पाहू शकतो शरद पवार यांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे। त्यांच्या तब्येतीबाबत काय अपडेट आहे? कशाला राव, काही तांत्रिक अडचणींमुळे आपला संपर्क होऊ शकलेला नाहीये। मात्र आपण आत्ताची मोठी बातमी पाहतोय। शरद पवार यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळालेला आहे। गेल्या 5 दिवसांपासून त्यांच्यावर रुबी हॉल क्लिनिकमध्ये उपचार सुरू होते आणि आज त्यांना अखेर डिस्चार्ज मिळालेला आहे। त्यांना खोकल्याचा त्रास होत होता अशी माहिती समोर आली होती। त्या संदर्भात पुन्हा एकदा आपण जाऊयात सचिन जाधव यांच्याकडे। सचिन, काय सांगाल? शरद पवार यांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे, अधिकची माहिती काय? त्यांच्या तब्येतीची काय अपडेट आहे? आपण पाहतोय की राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांना रुबी हॉस्पिटल मधून आता डिस्चार्ज देण्यात आलेला आहे। आपण पाहतोय की गेले 4 ते 5 दिवसापासून शरद पवार जे आहेत ते पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते। व्हायरल इन्फेक्शन झाल्यामुळे त्या ठिकाणी शरद पवार यांना ऍडमिट करण्यात आले होतं। त्यानंतर त्यांच्यावर या ठिकाणी उपचार करण्यात आले आणि त्यानंतर आज त्यांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे। त्यांच्यासोबत खासदार सुप्रिया सुळेही उपस्थित आहेत। आपण पाहतोय की गेले काही दिवसापासून जे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन झाल्यानंतर शरद पवार जे आहेत ते बारामतीमध्ये होते आणि त्या ठिकाणी त्यांना काही खोकल्याचा त्रास आणि त्यानंतर व्हायरल इन्फेक्शन झाले होतं आणि त्यानंतर त्यांना पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं। त्यानंतर त्यांच्यावर आता 5 दिवसापासून उपचार सुरू होते आणि 5 दिवसानंतर त्यांना आता रुबी हॉस्पिटलमधून या ठिकाणी डिस्चार्ज दिला जातोय। पुढेही 4 ते 5 दिवस ते पुण्यातील घरी विश्रांती घेतील आणि त्यानंतर त्यांना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार फिरण्याचं सांगितले आहे। मात्र तास तरी त्यांची तब्येत चांगली आहे। आता त्यांना बरं वाटत आहे असे रुबी हॉस्पिटलकडून सांगण्यात आल्यानंतर त्यांच्या सर्व उपचार केल्यानंतर आज त्यांना पुण्यातील रुबी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देताना आपण पाहायला मिळतो। या ठिकाणी खासदार सुप्रिया सुळे ज्या आहेत त्याही कालपासून या ठिकाणी 2 दिवस थांबलेल्या होत्या। एकूणच जे डॉक्टर होते तज्ञ डॉक्टरांकडून त्यांच्यावर उपचार सुरू होते आणि या सर्व उपचारानंतर आता शरद पवारांना जे आहे ते पुण्यातील घरी हलवण्यात येते। एकूणच आता पुढील 4 ते 5 दिवस जे आहेत ते पुण्यातील घरी अजून विश्रांती घेतील आणि त्यानंतर ते बाहेर जाण्यास त्यांना परवानगी डॉक्टरांकडून देण्यात येईल। मात्र आता तरी आपण पाहतोय की पुण्यातील रुबी हॉस्पिटलमधून शरद पवार यांना डिस्चार्ज दिला जातोय। या ठिकाणी डॉक्टर असतील, काही राष्ट्रवादीचे नेते असतील, डॉक्टरांकडून खरं तर आभार मानले गेले होते सुप्रिया सुळेकडून की एकूणच 4 ते 5 दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते। ते चांगले उपचार रुबी हॉस्पिटलकडून करण्यात आले आणि त्यानंतर आता आपण हे सगळी दृश्य पाहतोय की शरद पवार यांनी बाहेर आल्यानंतर सगळ्यांना हात जोडले, त्यांची तब्येत व्यवस्थित आहे आणि त्यानंतर त्यांना व्हीलचेअरवरून गाडीत बसवण्यात आलं आणि आता शरद पवार जे आहेत ते घरी जाताना आपल्याला पाहायला मिळतंय। एकूणच गेले 4 ते 5 दिवस पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये वेगवेगळ्या नेत्यांकडून त्यांची चौकशी जी आहे ती तब्येतीची करण्यात आली होती। हॉस्पिटलकडून वेळोवेळी यावेळी माहिती देण्यात आली होती। अखेर आता त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आलेला आहे आणि घरी ते विश्रांतीसाठी गेलेले आहेत। नक्कीच धन्यवाद सचिन दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी। आपण आत्ताची ताजी दृश्य पाहू शकतोय। शरद पवारांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळालेला आहे। गेल्या 5 ते 6 दिवसांपासून रुबी हॉल क्लिनिकमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते आणि सध्या त्यांची प्रकृती उत्तम असल्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।